झी 24 तास एक पाऊल पुढे। दोन्ही किडन्या फेल झालेल्या नातीला आजीनं किडनी दान करून तिचे जीव वाचवलेत। 9 वर्षांच्या साक्षीला नवं जीवदान मिळाल्यामुळे कोल्हापूरचे शहापुरे कुटुंबीय आनंदात आहेत। मुंबईतल्या 7 हिल्स हॉस्पिटलमध्ये ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली। 9 वर्षाची साक्षी तिच्या आजीमुळे पुन्हा शाळेत जाऊ शकणार आहे। ऑगस्ट 2000 पासून ती शाळेत जाऊ शकत नव्हती, कारण तिच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या होत्या। दिवसातून 6 ते 7 वेळा डायलिसिस करावं लागत असल्यामुळे तिची अवस्था फारच नाजूक झाली होती। तिची ही अवस्था पाहून तिचे आई वडील तिला किडनी देण्यास पुढेही आले, परंतु त्यांचा रक्तगट जमत नसल्यानं आणखीनच अडचण वाढली। अखेर आजीचा रक्तगट जमल्यानंतर तिच्या आजीनं आपल्या नातीला किडनी दान केली। मला आजीला त्रास बघून मला लई वाईट वाटायची, त्याच्यामुळे हिला किडनी दिल्याबद्दल मला इतका आनंद वाटतोय। हिला नवीन जीवदान मिळालं। आम्ही बेंगळूर मद्रास बऱ्याच ठिकाणी फिरून आलो की बाबा अजून काय ट्रीटमेंट होऊ शकते काय, तर प्रत्येकाने एकच ऑप्शन सांगितलं की आपल्याला किडनी ट्रान्सप्लांटच करायला पाहिजे। मुंबईतल्या 7 हिल्स रुग्णालयात 16 एप्रिलला यशस्वी शस्त्रक्रिया करून आजीची किडनी नातीला बसवण्यात आली। साक्षीचं वय लहान असल्यामुळे डॉक्टरांपुढे हे एक आव्हानच होतं। किडनी जिंदगी के लिए एक बहुत ही जरूरी अंग है। उसके काम के बिना जीवन चल नहीं सकता है बच्चे का। किडनी के रिप्लेसमेंट के लिए बच्चे को डायलिसिस पे रखना पड़ा। या शस्त्रक्रियेसाठी कोल्हापूरच्या शहापुरे कुटुंबियास 6 लाख रुपयांचा खर्च आला। साक्षी आता नॉर्मल आयुष्य जगणार असल्यामुळे संपूर्ण शहापुरे कुटुंबीय आनंदात आहेत। बदलत्या काळात नात्यामधील ओलावा संपत असल्याची ओरड होत असली तरी जीवापेक्षा नाती जपणाऱ्या अशा माणसामुळे नात्यांची ही गुंफण अधिक घट होताना दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।